नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आय एम सॉरी, ती रडत बोलली. हे डोंट क्राय, तो तिला गच्च मिठीमध्ये घेत बोलला. आय लव्ह यू टू, तो तिच्या मानेमध्ये त्याचा चेहरा घासत बोलला. 5 मिनिटे ते असेच एकमेकांना मिठी मारून उभे होते. मग त्यानं तिला हळूच बाजूला केलं आणि तिचे डोळे पुसू लागला. तिचं लक्ष त्याच्या डोक्यावरच्या पट्टीवर आणि सुजलेल्या ओठांवर गेलं. त्याच्या नाकाच्या खाली सुद्धा जखम झाली होती. ते पाहून तिला अजूनच रडू येऊ लागलं. म्हटलं होतं ना नको येऊस, बघ किती लागलंय, दुखतंय का? तिचा हात त्याच्या गालावरती ठेवत ती रडत बोलली आणि त्यानं हसत नाही मध्ये मान डोलावली. आणि हे काय झालं? तिच्या पट्टी बांधलेल्या हाताला शॉक होऊन पाहत त्यानं काळजीनं विचारलं. काही नाही, ती नजर चोरत बोलली. ही पट्टी का बांधली आहे? ते थोडं लागलं होतं म्हणून बांधली आहे, ती अडखळत बोलली. खोटं बोलतीये ती शर्विल, युक्ता तिथे येत बोलली. आर्याने तिला काही बोलू नको असं डोळे मोठे करून खुणावलं. कसं लागलं हे? तो आर्याला रोखून पाहत बोलला तर तिनं नजर खाली केली. रात्री मॅडमनं हाताची नस कापून घेतली. युक्ता पण तिला रोखून पाहत बोलली आणि शर्विल शॉक होऊन तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला. अंकलने तिला अमेरिकेत पाठवायची तयारी केली होती आणि तुला सोडून तिला जायचं नव्हतं, त्यामुळे असा मूर्खपणा केला तिनं, युक्ता बोलली. आर्या, तो दुःखी स्वरात बोलला. सॉरी, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, ती अगदी क्यूट फेस करून बोलली. तुला काही झालं असतं तर? तू असताना मला काय होणार? त्यामुळे बाबासांनी मला अमेरिकेला पाठवणं कॅन्सल केलं, ती हलकसं हसत बोलली. काहीही झालं तरी पुन्हा असा मूर्खपणा करायचा नाही. स्वतःला नुकसान करून घेण्याआधी माझा विचार कर. तू जर अशी अविचारी वागलीस तर मी जे हे काही करतोय त्याला काही अर्थ उरणार नाही. तुझ्या बाबासांनी स्वतःहून तुझा हात माझ्या हातात द्यावा ना, म्हणून तू घाबरू नकोस. तुला मी असं हरलेलं पाहायचंय का? तर तिनं नाही मध्ये मान डोलावली. प्रॉमिस मी की तू पुन्हा असं वागणार नाहीस. मी लवकरच त्यांच्या सगळ्या अटी पूर्ण करेन आणि तुला इथून घेऊन जाईन, पण यात मला तुझी साथ हवी आहे. प्रॉमिस, मी पुन्हा असा अविचारी कधी वागणार नाही. तिला नीट जेवायला पण सांग, काहीच खात नाहीये ती, युक्ता बोलली. आर्या, तो हताश होत तिच्याकडे पाहत बोलला. सॉरी, ती कानाला हात लावून एकदम लहान मुलीसारखी बोलली आणि त्यानं पुन्हा तिला मिठी मारली. प्लीज स्वतःची काळजी घे. तू स्ट्रॉंग तर मी स्ट्रॉंग, तो तिला समजावत बोलला. ही आपली शेवटची भेट, तो पुन्हा तिला स्वतःपासून दूर करत बोलला आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. बाबासांना प्रॉमिस केले ना की त्यांच्यासमोर तेव्हाच येईल जेव्हा तुझ्या लायक बनेन. यापुढे ना आपण भेटणार ना फोनवर बोलणार. प्लीज, मला नाही जमणार, ती त्याला बिलगत बोलली. मलाही खूप अवघड जाणार आहे, पण तरीही हे करावं लागेल. असं समज ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे आणि आपल्या दोघांना मिळून ही परीक्षा द्यायची आहे. बाबासा म्हणतात ते ऐक, तू अमेरिकेत जा. तुझंही शिक्षण बाकी आहे ना, ते पूर्ण कर. ते मी इथेही पूर्ण करू शकते, पण मी तुला सोडून नाही जाणार कुठे. ऐक ना राणी, तू अमेरिकेत गेलीस तर मलाही स्वतःवर कंट्रोल मिळवता येईल. तू इथे असलीस की मलाही तुला सारखं भेटावंसं वाटेल आणि मी स्वतःला रोखू शकणार नाही. आपलं प्रेम ही आपली ताकद आहे की कमजोरी, तो गैरवरून बोलला. नो प्लीज, ती नाही म्हणून रडू लागली. दोघेही एकमेकांना बिलगून रडत होते. त्यांना तसं पाहून परेश आणि युक्ताच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बस, आता रडायचं नाही, आता आपल्या भविष्याचा विचार करायचा, तो तिला स्वतःपासून दूर करत बोलला. माताराणीचा आशीर्वाद घेऊयात, ती हुंदके देत बोलली आणि त्यानं हलकसं हसत हो मध्ये मान डोलावली. त्यानं तिला त्याच्या दोन्ही हातांवरती उचलून घेतलं आणि पायऱ्या चढून मंदिरात गेला. तिथे दोघांनी डोळे बंद करून हात जोडून मनोभावे माताराणीला नमस्कार केला आणि यश मागितलं. तितक्यात एका छोट्या मुलीनं जोरात घंटा वाजवली आणि त्यांनी डोळे उघडले. त्यानं पाहिलं तर ती मुलगी त्यांना हसून पाहत तिथून निघून गेली. माताराणी आपकी सारी मनोकामनाएं पूरी करेगी, तिथला पुजारी त्या छोट्या मुलीकडे पाहत बोलला. आर्या आणि शर्विलने एकमेकांना पाहून पुन्हा देवीच्या मूर्तीकडे पाहिलं.
तिनं त्या छोट्या मुलीच्या रूपात येऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. त्यांनी पुन्हा माता राणीला नमस्कार केला. शर्विलला भेटल्यामुळे, त्याच्याशी बोलल्यामुळे आर्याला आता फार बरं वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरील ते गोड हसू पुन्हा परत आलं होतं. मग दोघांनी निरोप देऊन त्या परत निघाल्या. आर्याचा हसरा चेहरा पाहून शुभांगी आणि तुलसी यांना देखील समाधान वाटलं. तुला असं हसताना पाहून फार छान वाटतंय. शुभांगी डोळ्यात पाणी आणून तिला मिठी मारत बोलली. आय एम सॉरी मा, मी तुम्हाला खूप त्रास देते ना, आर्या इवलसं तोंड करत बोलली. हो, शुभांगी डोळे पुसत हसली आणि आर्याने ओठ बाहेर काढले. कधी कधी हट्टीपणा करतेस, पण माझं खूप गुणी बाळ आहेस तू, शुभांगी तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली आणि त्याच वेळी आरंभ हवेलीत आला. आर्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा आलेलं हसू पाहून त्यालाही आनंद झाला, परंतु त्याला पाहून आर्या नाराज झाली. मा, मला अमेरिकेत परत जायचंय, ती शुभांगीकडे पाहत बोलली. आणि शुभांगी आणि तुलसी एकदम शॉक झाल्या. रात्री तर जायचं नाही म्हणून हट्ट धरला होता, अगदी हाताची नस देखील कापून घेतली, आणि आता अचानक काय झालं की एकदम जाण्याचा निर्णय घेतला. या आविर्भावात त्या तिच्याकडे पाहत होत्या. बाबासांच्या अटीमुळे आता शर्विल माझ्या लायक बनल्याशिवाय भेटणार नाही की माझ्याशी बोलणार नाही. त्याची इच्छा आहे की मी माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं. मी इथे राहिले तर तो कमजोर पडेल आणि बाबासा जिंकतील, आणि मला त्याला कमजोर होताना हारताना पाहायचं नाही. त्याची कमजोरी नाही, मी त्याची ताकद बनणार आहे. हीच आमच्या प्रेमाची परीक्षा आहे आणि त्यात आम्हाला पास व्हायचं आहे. आमचं प्रेम पुढे जाण्यासाठी आमची प्रेरणा बनेल, आणि म्हणून मला पुन्हा परत जाऊन शिक्षण पूर्ण करायचं आहे. आर्या दीर्घ श्वास घेत बोलली आणि शुभांगीला तिचा अभिमान वाटला. तिने आरंभाकडे पाहिलं. त्याच्यापासून आता तिला दूर जायचं नव्हतं, परंतु आर्यासाठी त्यांना पुन्हा विरह सहन करावा लागणार होता, आणि दोघेही आनंदाने यासाठी तयार होते. ठीक आहे, मी पॅकिंग करते, आपण लगेच निघू, ती तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली. मी तुमची तिकीटं बुक करतो, आरंभ बोलला. मा, मी एकटी अमेरिकेत जाणार आहे, तू नाही, आर्या बोलली, आणि शुभांगी आणि आरंभ शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागले. माझ्यामुळे तुम्ही दोघांनी आधीच खूप सॅक्रिफाईस केलंय, पण आता नाही. तुमच्या दुराव्याचं कारण मला पुन्हा बनायचं नाही. मी एकटी जाते, तू इथेच राहा बाबासांसोबत, आर्या शुभांगीचा हात हातात घेऊन बोलली. आर्या, तू एकटी कशी राहशील, आरंभ काळजीने बोलला. मी एकटी कुठे आहे, शर्विलचं प्रेम आहे माझ्यासोबत, शिवाय आदित्य पण आहे ना तिथे. तुम्ही माझी अजिबात चिंता करू नका. आय एम अ स्ट्रॉंग गर्ल. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. माझी एक्झाम पूर्ण झाली की मी परत येईल, ती अगदी आत्मविश्वासी आवाजात बोलली. तिनं निर्णय घेतलाय तर तिला जाऊ दे आरंभ. आर्या आता मोठी झाली आहे, तिला तिचे निर्णय घेऊ दे. तुलसीनं तिच्या निर्णयाचं समर्थन केलं. ठीक आहे, मी तुझ्यासाठी तिकीट बुक करतो, आरंभ बोलला, आणि आर्या तिच्या रूममध्ये निघून गेली. तर मग मित्रांनो, आता आर्या एकटीच जाणार अमेरिकेला. पाहूयात पुढे काय होतं ते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.